मग कालच्या पेक्षा आज कसं वाटतंय? कसे आहात सगळे? मस्त मस्त जबरदस्त. मजेत मस्त. छान मॅडम. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. अजून बाकीच्यांना काय आलं? टीव्हीचा आवाज नाही ऐकायचा मला. कसे आहात सगळे? पुन्हा एकदा विचारलं. मस्त मजेत. मजेत, नाईस. काल काय सांगितलंय? जबरदस्त. स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ही एनर्जी हवी आहे. ओके, याच एनर्जीने पुढे जायचं आहे. एनर्जी टिकवून ठेवणं गरजेचं आहे. ओके, फक्त मस्त नाही, स्वस्त मस्त आपण जबरदस्त असायला पाहिजे. 3 A करायचे. काय? अवेकन, अलाइन अँड अचीव. पुढचा प्रश्न विचारते. कशात सगळं झालं? थँक्यू सो मच. सगळ्यांनी सांगितलं आहे स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. अचीव करायला रेडी आहोत. पुढचा एक प्रश्न विचारू. कुठे आहात? शेतीमध्ये आहात. कुठे आहात? रेकीमध्ये. रेकीमध्ये आहात. रेकीमध्ये. हो. आणि अजून ट्रिकी प्रश्न आहे हा. कुठे आहात? युनिव्हर्स. युनिव्हर्स मध्ये आहात. प्रत्येकाने ज्याला जे समजेल, ज्या प्रश्नांचा जो अर्थ समजेल त्या हिशोबाने उत्तर द्या. रेकीमध्ये आहात, युनिव्हर्स मध्ये आहात, प्रेझेंट मध्ये आहात, अजून प्रेझेंट मुवमेंट. ओके. कुठे आहोत आपण? माय ओन वर्ल्ड. अरे बापरे. अजून स्वतःच्या जगामध्ये रममाण आहात. अजून बोला बोला बोला, पटापट आपल्याला सेशन सुरू करायचंय. मकरंद भोसले, कुठे आहात? प्रेझेंट मुवमेंट. प्रेझेंट मध्ये आहात. ओके. आणि अजून एक मला आन्सर पाहिजे. कोण आहे? मालती विधाते, कुठे आहात? अनम्यूट करा हो. हा, बोला आता. क्लासमध्ये मॅडम. क्लासमध्ये आहात. ओके, चालेल. आपापल्या परीने सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. विथ आर ब्रेथ. ओके, विथ आर ब्रेथ. माझ्या प्रश्नाचं तुम्हाला मिनिंग सांगते. माझा प्रश्न हा होता की कालपासून मी सांगितलंय प्रवासाला निघायला. त्या प्रवासामध्ये नेमके कुठे आहात? हा माझ्या प्रश्नाचा अर्थ. आता सांगा, कुठे आहात? आपल्या विश्वामध्ये. म्हणजेच जो मी मार्ग सांगितलेला आहे किंवा हा रेकीचा कोर्स जे तुम्हाला वाटत असेल तो, त्या प्रवासामध्ये स्टार्टिंगच्या पॉइंट वरती आहोत, विचार करत आहोत जाऊ की नको पुढे, जाऊ की नको पुढे, पाऊल टाकू की नको, की पाऊल टाकलेलं आहे? हो, टाकलेला आहे. पाऊल टाकलेलं आहे. कसं काय? कसं कसं सांगता पाऊल टाकलेलं आहे? अनुभव घेतोय आम्ही, गुरूंकडून अनुभव घेतोय. तुम्ही ऑलरेडी रिपीट करताय दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा. बाकीच्यांचं काय? हा, हे बघा, ज्या अर्थी कालच्यांपैकी आज फिल्टर आउट होऊन तुम्ही इथे पुन्हा उपस्थित आहात, याचा अर्थ तुम्ही पाऊल टाकलेलं आहे. बरोबर की? फक्त विचार तर नाही करत बसलोत ना आपण. एक पाऊल पुढे टाकलेला, हो की नाही? हो. हो. ओके. तर म्हणजे काय? आपल्याला हा प्रश्न मी का विचारते? अनलेस अँड अंटिल आपल्याला माहित असेल की आपण कुठे स्टँड करत आहोत, तेव्हाच कळेल की आपल्याला कुठे जायचं आहे. मला माहितीच नाही मी कुठे उभी आहे. वेअर डू आय स्टँड? वेअर डू आय गो? त्या प्रश्नाची उत्तरं कशी मिळणार? त्यामुळे जर मी मार्ग निवडला आहे, त्याच्यावर पुढचं पाऊल जर मी टाकत आहे, तर त्या पावलामध्ये सातत्य राखणं माझी जबाबदारी आहे. ओके, जबाबदारी उचलताय का मग स्वतःची, दुसऱ्यांची नका? हा माझा प्रश्न आहे. जबाबदारी स्वतःची घेताय का? हो.
ओके, दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. येस, आम्ही स्वतःची जबाबदारी घेतो. इतरांची खूप घेतली, स्वतःची कधी घ्यायची हा प्रश्न. बरोबर आहे. म्हणून काल काय शिकलो आपण? भूतकाळाची चिंता करायची नाही. फ्युचरचं प्लॅनिंग जरी करायचं असेल तर त्यासाठी ऍक्शन आपल्याला इथे घेणं गरजेचं आहे. वाट तुमची आहे, निवडली तुम्ही वाट, पावलं तुमची आहेत, आणि मग त्या वाटेवरती पावलं टाकणं सातत्याने हे तुमचं काय उरेल? सामर्थ्य. आपलं सामर्थ्य कुठे आहे? कन्सिस्टन्सीने राहणं. सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे हा, कन्सिस्टन्सी. चॅलेंज आहे. चॅलेंज फक्त 7 दिवसाचंच आहे, पण किती झेपतंय ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. सो वाट आता स्पष्ट दिसत आहे, पावलं मस्त टाकायची आहे, येणारे रिझल्ट जबरदस्त येणार आहेत. परत स्वस्त मस्त जबरदस्त आलं. तर काल किती, एक रिव्हिजन करूया. काल किती गोष्ट सांगितलं, काय काय मिळवायचं आपल्याला? परमसुख, परमसुख, समाधान, आरोग्य, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. दीर्घायुष्य, समाधान, ऐश्वर्य. ओके, व्हेरी गुड. सगळे पास झालेले आहेत, नो टेन्शन. आता ह्या 5 गोष्टींचं काय करायचं आपण? कशा अचीव्ह करायच्या या 5 गोष्टी? काल हे पण सांगितलं. या 5 Affirmation, गोष्टी, हा, व्हिज्युअलायझेशन, हम्म. मेडिटेशन. म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंडचं ट्रेनिंग करावं लागेल त्यासाठी. ओके, या 5 गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. या 5 गोष्टी अचीव्ह करण्यामध्ये येणारे अडथळे, ब्लॉकेजेस रेकीच्या साह्याने, रेकीच्या साधनांच्या साह्याने आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत, बाहेर लोटून द्यायचे आहेत जीवनातून, आणि त्याच रेकीच्या साधनांनी या 5 गोष्टी आपण मिळवायच्या आहेत. रेकीचा सोपा अर्थ सांगितला. दोन्हीकडे रेकी वापरायचे, दोन्हीकडे रेकीची पद्धती किंवा टेक्निक्स आपल्याला वापरायच्या आहेत, ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी आणि हव्या असलेल्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी. कळतं? इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? तर आता आपण बघ, आजचा टॉपिक काय आहे? रेकी म्हणजे काय आणि रेकीची 5 तत्व. रेकीचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याची विशेषता काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स रेकीचे काय काय आहेत. तर इथे कोणाला माहितीये की रेकी म्हणजे काय? एनी आयडिया किंवा अंदाज? बोला, कोणाला काय अंदाज आहे रेकी म्हणजे काय? ऐकलं तरी असेल ना आपण? नाही माहित. म्हणजे ओके, ब्रह्मांडांची ऊर्जा, रेकी म्हणजे ब्रह्मांडांची ऊर्जा. ब्रह्मांडाची ऊर्जा. आणि अजून कोण आहे? आता हे बघा, तुमची मुखमंडल मला दिसली नाही तर एनर्जी एक्सचेंज होणार नाही. एनर्जी रेमेडी. ओके, अजून एनर्जी बद्दल बोलतोय की नाही आपण इथे, तर तुम्ही जर पडद्यामागे राहाल तर एनर्जी मिळणार कुठून तुम्हाला? स्वतःची जबाबदारी घेण्यासाठी काहीतरी धाडस दाखवणं गरजेचं आहे. तुमच्या पाठी तुमचं घर कसं दिसतं मला इंटरेस्ट नाहीये, व तुम्ही काय घातलेलं आहे. रेकी हिलर बनतोय ना आपण, धाडस दाखवायचं. स्वतःला चेंज करा आजपासून. कशाला मागे राहायचं? कोण बघते, कोणाला घाबरायचंय? मी सांगू का मॅम? बोला, एक आधी दिसा. जपानी टेक्निक, प्रतिभा कदम, जपानी टेक्निक आहे. एक तुमचा आवाज येतोय. जपानी टेक्निक ज्याद्वारे आपण प्राणशक्तीद्वारे जेवण करून आपण ब्लॉक ते रिमूव्ह करू. तुमचा आवाज ब्रेक होतोय ना, स्पष्ट ऐकू येत नाहीये. ठीक आहे, तर आधी मला सांगा, आपण जगलो काय आणि गेलो काय? फरक पडणार आहे कोणाला? नाही. असलो काय आणि नसलो काय, कोणाला फरक पडणार आहे या जगामध्ये? नाही. नाही ना. मग जोपर्यंत आहोत ना, जबाबदारी घ्यायची स्वतःची स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करायचा आहे, माझ्या घरातल्यांच्या जीवनामध्ये, परिवारातील लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल, जेवढे दिवस आहोत, तर त्याची जबाबदारी कोणाची आहे?
स्वतःची. माझी आणि त्यांची सुद्धा. जेवढे दिवस दिले आहेत, जेवढे श्वास मोजून दिले आहेत, ते वाढवायचे की कमी करायचे आणि जगताना कसं जगायचं जबाबदारी माझीच आहे, इतर कोणीही येणार नाहीये. देव पण येतो फक्त हात तुम्हाला फक्त सपोर्ट करायला. चालायचं तुम्हालाच आहे. बरोबर की नाही? बरोबर आहे. एंडिंग पर्यंत कोण उरत नाही. वाईट वाटून वाटून किती दिवस सुतक पाळणार? 13 दिवस, 12 दिवस, 10 दिवस, 40 दिवस, 3 महिने, 6 महिने, वर्षभर, त्याच्यानंतर काय? म्हणून जेवढे नाही, नाही. दिवस आहोत तेवढ्या दिवस सुखाने जगण्याची जबाबदारी आपल्याला दिली आहे, तेवढं जगूया. बाकीचं बघू तर. म्हणजेच काय? स्वतःच्या आनंदाचा रिमोट कोणाकडे दिलाय आपण? स्वतःच्या हातात. नाही देत आपण, दुसऱ्यांच्या हातात देतोय. आपल्या हातात, आपल्या हातात. आपल्या हातात घ्यायला पाहिजे. आहे कोणाच्या हातात आता सध्या? सध्या दुसऱ्यांच्या हातात आहे. दुसऱ्यांच्या विचारानुसार आपले मूड्स चेंज वगैरे होतात. हो. ते स्वतःच्या विचारांनी झाले पाहिजेत. हा, मग जन्मापासून काय केलं आहे? साधं स्वतःचं नाव स्वतः दिलेलं नाहीये आपण. नाही. सगळ्यांनी समाजाने आपल्याला संस्कार दिले, हे काय ते काय, सगळ्यांची ओळख दिली, स्वतःची ओळख विसरलेलो आहोत. म्हणजेच काय? तेव्हापासून रिमोट दुसऱ्यांच्या हातात दिलेला आहे, तो काढायचा, स्वतःच्या हातात घ्यायचा. स्क्रीन कुठे आहे? पिक्चर कुठे चालू आहे? सबकॉन्शियस माइंड वरती. सबकॉन्शियस माइंड आपली स्क्रीन आहे. त्या रिमोटने त्याचं काय करायचं आहे? त्याला पॅटर्न डिसाईड आपल्याला करायचं आहे, प्रोग्रामिंग करायची आहे आपल्याला. पण तोच रिमोट जर आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या स्क्रीनचा रिमोट जर दुसऱ्यांना दिला, तर त्याची प्रोग्रामिंग कोण करणार? इतर लोक करतील? अख्खं जग करेल. आणि हो. माझ्या सबकॉन्शियस माइंडचं जर प्रोग्रामिंग झालं त्या रिमोटने, तर माझंच प्रोग्रामिंग झालं ना इनडायरेक्टली. माझ्या लाईफचं प्रोग्रामिंग झालं. कोणी केलं? मी की इतरांनी? इतरांनी. तेच नकोय आता आपल्याला. पण तो रिमोट काढायचा, स्क्रीन पुसायची, प्रोग्रामिंग आपल्या हातात घ्यायचं. मगच भविष्याचं प्लॅनिंग आपण करू शकू. नाही तर भविष्याचं प्लॅनिंग फक्त स्वप्न बघून नाही होणार आहे. कळते मी काय बोलते? हो. पटतंय? हो मॅडम. पटलं. आता पुढे जाऊया. आता बघूया रेकी म्हणजे काय. हे सगळं मी का सांगितलं एवढा पापट पसारा? कारण लेवल 1 हा काय आहे? काल म्हटलं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज आहे. लेवल 2, लेवल 3 मध्ये हे प्रवचन नसणार आहे, कारण तिकडे ऍक्शन आहे. त्यामुळे जे काही चेंजेस करायचे आपल्यामध्ये ते आत्ता 7 दिवसच आपल्याकडे आहेत. त्या 7 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं आहे. बरोबर आहे ना? मग त्यासाठी मला तुम्हाला रिपीटेड जरा हॅमरिंग करावं लागेल, तीच गोष्ट सहन करून घ्या. ओके? कारण आपल्याला बदल घडवायचा आहे. मी इनडायरेक्टली लेवल 2 आणि लेवल 1 मधला डिफरन्स सांगते, लेवल 2, लेवल 3 आणि 1 मधला. की तिकडे आपल्याला टेक्निक शिकायच्या आहेत. कसं करायचं, काय करायचं, कसं अचीव, केस स्टडी आणि सगळं. ट्रान्सफॉर्मेशन दुसऱ्यांच्या आयुष्यात आणि आपल्या याच्यामध्ये हिलिंग घडवून आणायची आहे, पण त्याची तयारी मला या 7 दिवसामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन गरजेचं आहे. म्हणून आजचा विषय रेकी म्हणजे काय आणि रेकीचे 5 तत्व काय आहे. रेकीचे 5 तत्व ऐकले ना, मी जेव्हा बोलायला सुरू करेन ह्यातली अर्धी लोक गेली असतील का, अरे हे काय करायचं. पण ती रेकीची 5 तत्व जेव्हा आपल्या एकेका पेशीमध्ये शिरत नाहीयेत ना, नसांमध्ये, आपण हिलर नाही बनवू शकत. म्हणून ज्याच्याकडे पेशन्स असेल, ज्याला खरंच तळमळ आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा, मला बेटरमेंट कडे क्षणाला पुढे जायचं आहे, तोच टिकणार, तोच ऐकणार, तोच बदल घडवून आणणार. हे तर फॅक्ट आहे. ओके, चालू करूया आता रेकी म्हणजे काय. हो. जे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे. रेकी काय आहे? रेकी एक सार्वत्रिक जीवन ऊर्जा. मराठीतून सार्वत्रिक जीवन ऊर्जा, प्राणशक्ती, काही बोलू शकता, पण ती काय आहे? सार्वत्रिक. एव्हरीवेअर इट इज अवेलेबल. माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सजीवात आहे, निर्जीवात आहे, सगळ्यांमध्ये आहे, निसर्गामध्ये आहे. इट इज एव्हरीवेअर. काय आहे? प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, जीवन ऊर्जा, जी मला जीवन देते, जी मला चैतन्य देते. प्रत्येकाला एक सटल एनर्जी आहे ना प्रत्येकामध्ये. अणु आहेत, रेणू आहेत, न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे. शिकलोय आपण. हो. मग ह्या प्रत्येकामध्ये आहेत, सजीव असो निर्जीव असो.
तीच ती एनर्जी जी सगळ्यांना चैतन्य देते, जे सगळ्यांना चालवते अख्ख्या या ब्रह्मांडाला, ती ऊर्जा म्हणजे रेकी. शब्द हा बोल हा वर्ड फक्त जॅपनीज आहे, अर्थ सेम आहे सगळीकडे. ओके. तर आता आपल्याला जे काही शिकायचं असतं, नवीन काहीतरी शोधायचं असतं, कुठे जातो आपण? गुगल बाबा. तर YouTube, आता Google. आपण जरा गुगलला बोलूया, विचारूया कुठे गेला गुगल. लेट मी जस्ट टाईप इट. एक सेकंड. गुगलला आपल्याला काय विचारायचं आहे की रेकी म्हणजे काय मला सांग. हं. एकच मिनिट. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो हो आता वाचा रेकीचा मीनिंग इन मराठी. काय दिला आहे? सर्वव्यापी जीवन ऊर्जा, संजीवनी शक्ती. बरोबर? कोणी सांगितलं आपल्याला? गुगलने सांगितलं. कारण गुगलने आपल्याला सांगितलं नाही तर आपल्याला पटणार नाही. मी इथून कितीही तुम्हाला ओढून सांगितलं, पटणार नाही ना, हो की नाही? मग आपण जरा बघूया रेकी कुठे कुठे यूज होते. रेकी इन हॉस्पिटल, हॉस्पिटलमध्ये रेकी यूज होते का? इमेजेस बघूया जरा आपण. रेकी हॉस्पिटलमध्ये यूज होते का? नाही. दिसतंय आपल्याला? रेकी यूज करतायत लोक? येस. AI जनरेटेड नाही आहेत, रिअल इमेजेस आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये इंडियन इमेज शोधा जरा, रिअल इमेज आहे की नाही? हाय हाय. आता फोटो तर दिलेत, नक्कीच खरोखर आहे की खोटं आहे? फेक तर नाही ना इमेजेस? चेक करू ना. तरी की हॉस्पिटलमध्ये यूज होते का? होते, वर्ल्ड वाईड होते. एक तर US मध्येच हजारोंपेक्षा जास्त हॉस्पिटल्समध्ये रेकी दिली जाते. ऑफिशियली हिलर्सला अपॉइंट केलं जातं हिलिंग देण्यासाठी. लाखो रुपये मंथली पगार असतो त्यांना. बरोबर आहे? दिसतंय? प्रूव्हन आहे. रेकी आहे ना या जगात कुठेतरी, काम करते आहे ना, खोटी तर नाहीये, फेक तर नाहीये. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधतो. रेकी जर हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते या सगळ्या देशांमध्ये, मग कोणकोणते देश आहेत त्याच्यामध्ये? US आहे, ब्रिटन आहे, इंग्लंड आहे, रशिया आहे, चीन आहे, जपान आहे. प्रगत देश आहेत सगळे. मग या प्रगत देशांमध्ये अंधश्रद्धा टिकवली जाईल नाही. आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स त्याला मान्यता देऊ शकतात का जर ती अंधश्रद्धा असेल तर? नाही नाही. जी रेकी अंधश्रद्धा तर नाहीये. काल मी काय म्हटलेलं, रेकी आहे बोलण्याच्या आधी रेकी काय नाहीये आधी बघूया आपण. कारण रेकीबद्दल जसे समज आहेत तसे गैरसमज सुद्धा आहेत. इंडियन दिले इमेजेस, इंडियन कोणता लेख नाही दिसला आपल्याला तिकडे, भलेही रेकीचा उगम आपल्याकडे आहे. फॅक्ट आहे, हो की नाही? बाकी सगळे रेकीचा फायदा घेत आहेत, उपयोग करून घेत आहेत, त्याचा लाभ प्राप्त करून घेत आहेत. पण आपल्या भारतामध्ये आत्ता कुठे ते इमर्जिंग आहे. तर रेकी हॉस्पिटलमध्ये भारतामध्ये यूज होते का? तर नाही. काही डॉक्टर्स यूज करतात पण सांगू शकत नाही. सेलिब्रिटीज यूज करतात, काही सांगतात काही नाही सांगत. कारण आपल्याला आपल्या गोष्टींवरती डाऊट आहे. हे जर त्या लोकांनी येऊन सांगितलं तर आपण लगेच माना डोलावू, हो हो बरोबर आहे. रेकी आपल्या अथर्ववेदामध्ये आहे. कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी जे लिहून ठेवलं होतं ग्रंथामध्ये, कुठेही त्या गोष्टी गेल्या, बाजूला सारल्या गेल्या जबरदस्तीने, भीतीपोटी, आक्रमण झाली, सगळं झालं. त्यामुळे त्या गोष्टी गेल्या, बाजूला झाल्या. आता तीच गोष्ट पुन्हा जग फिरून आपल्याकडे येते आणि आता आपण पुन्हा नव्याने तीच गोष्ट शिकत आहोत. बरोबर आहे की नाही?
म्हणजे रेकी अंधश्रद्धा आहे? नाही. रेकी प्लासिबो, एक क्वेश्चन आलेला मगाशी याच्यात की रेकी प्लासिबो इफेक्ट आहे का? प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय? हा नाही. नाही माहिती. प्लासिबो इफेक्ट म्हणजे समजा काही काही असे असतात बघा, एक एक्झाम्पल देते, ज्यांना डॉक्टरकडे गेल्याशिवाय बरंच वाटत नाही, फक्त डॉक्टरची पायरी चढली तरी बरं वाटतं. प्लासिबो इफेक्ट. मेंटॅलिटी त्यांची तशी असते. काही काय नाही बघा, त्याच्यामुळे. कधी कधी काही काहींना ना असं वाटतं की मला म्हणजे त्यांना ऍक्च्युअली आजार असतो मानसिक लेवलचा शारीरिक लेवलवरती आलेला, पण कधी कधी आपण औषधाच्या नावाखाली फक्त काहीतरी दुसरं काहीतरी म्हणजे औषध म्हणून त्याला दिलं आणि त्याला बरं वाटलं, प्लासिबो इफेक्ट आला. काही काय नाही वाटतं, नाही डॉक्टर मला इंजेक्शन दिल्याशिवाय बरंच वाटणार नाही, डॉक्टर बोलतो घे मग इंजेक्शन, बरं आता बरं वाटतंय, तर बरं वाटतंय. प्लासिबो इफेक्ट. रेकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाला गरज नाही की माहिती आहे त्याच्यावर रेकी दिली जाते, पण तो प्लासिबो इफेक्ट कसा असेल त्याला माहितीच नाही. एखादा मनुष्य हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये आहे, रेकीचे आपण हिलिंग देतो, त्याला माहितीये का कसा बरा होईल तो आपोआप? प्लासिबो इफेक्टने. व्यसन सोडवण्यासाठी रेकीची मदत घेतात. आता त्या व्यसनाला आपण सांगू थांब रे तुझं व्यसन सोडवतो, नाही. मग प्लासिबो इफेक्ट कसा असू शकतो? एक गैरसमज आहेत रेकीबद्दल. रेकी म्हणजे प्लासिबो इफेक्ट आहे म्हणून पटकन रिकव्हरी होते. अरे तो माणूस बेशुद्ध आहे, कसला त्याला माहिती असणार आहे? एक आत्ताची एक रिसेंट केस आहे, पण ती नंतर सांगेल. एका 9 महिन्याच्या बाळाची केस आहे. प्लासिबो इफेक्ट असू शकतो का? रिकव्हर झाला होता, चेतना नव्हती त्याच्यामध्ये. असे केसेस येतात. मग ह्याचा प्रश्न पडतो, लोकांना गैरसमज येतात कुठून? ते आता इथे डिस्कस नाही करू शकत आपण. ह्या सगळ्या केसेस लेवल 2 लेवल 3 ला डीप मध्ये डिस्कस करत असतो किंवा कसे त्याच्यामध्ये हिलिंग करायचे. पण इथे आपल्याला काय समजणं गरजेचं आहे, रेकी काय आहे आता कळलेलं आहे. रेकी सार्वत्रिक ऊर्जा आहे. त्यातला रे म्हणजे सार्वत्रिक आणि की म्हणजे काय? प्राण ऊर्जा किंवा प्राणशक्ती. लिहून घ्यायचं, माझ्या चेहऱ्यावर नाही लिहिलंय. रे म्हणजे काय, उद्या पुन्हा विचारल्यावर आलं पाहिजे ना. रे म्हणजे सार्वत्रिक, की म्हणजे जीवन ऊर्जा. आपल्या देशामध्ये त्याला जीवन ऊर्जा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा बोलतात. रशियन्स त्याला बोलतात बायोप्लास्टिक एनर्जी. चीनमध्ये त्याला ची बोलतात. ची ऐकलं असेल? चीनमध्ये त्याला काय बोलतात? ची बोलतात. जे इंग्लिश कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये त्याला होली स्पिरिट, होली लाईट बोलतात. अर्थ सेमच आहे, फक्त भाषा बदललेली आहे. तर तुम्ही कोणत्याही देशात राहा, ती ऊर्जा तीच राहणार आहे. तर रेकीला रिइन्व्हेंट कोणी केलं? डॉक्टर मिका उसुई हे जॅपनीज व्यक्ती आहेत. त्यांचं उद्या आपण हिस्ट्री आपण उद्या बघणार आहोत. त्यांनी रेकीला रिइन्व्हेंट, आपण काय बोलतो त्यांना रिइन्व्हेंटर किंवा डिस्कव्हरर बोलतो. जॅपनीज लोक त्यांना त्यांच्या रेकीचा फाउंडर बोलणार, कारण की त्यांच्याकडे ती रेकी आहे, आपल्याकडे ही सार्वत्रिक प्राण ऊर्जा आहे. म्हणून आपण त्यांना रिडिस्कव्हरर म्हणतो आहोत, कारण की उगम आपल्याकडे आहे. रिइन्व्हेंटर आपण बोलत आहोत. तर इथपर्यंत कळलेलं आहे आपल्याला. आता मला सांगा, रेकी जेव्हा मी काल म्हटलं, हे तर आपल्याकडे ही ऊर्जा आपल्याकडे जन्मापासून आहे आपल्या. मग रेकी शिकण्याची काय गरज आहे? रेकीची अटुनमेंट घेण्याची गरज काय आपल्याला? शक्तिपथाची गरज काय आपल्याला आहे? आता हे बघा, रेकी आपल्या जन्मापासून आपण वापरत आहोत का? तर हो, क्षणाक्षणाला रोजच्या जीवनामध्ये आपण रेकी वापरतोय. कशी वापरतोय? एखादं बाळ रडायला लागला, आईने जवळ घेतलं, शांत झालं, स्पर्श. एखादा आपला मित्र उदास आहे, पाठीवरून हात फिरवला एखाद्याने, बरं वाटलं, स्पर्श. महाभारत सिरियल बघितली आहे, रामायण बघितल्या, सगळ्या सिरियल्स बघितल्या लहानपणी, त्याच्यानंतर आपल्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा बघितल्या. तिथे पण रेकी होती की नाही? होती तिथे रेकी, होती ना. श्रीकृष्णाला बघितलं आपण कुब्जाच्या पाठीवरून हात फिरवताना, बघितलेलं ना. कुब्जा दासी होती, पाठीवरून हात फिरवला, ती सरळ झाली, तिला खूप आवडतं. पाठीवरून हात फिरवायची गरज का लागली श्रीकृष्णाला? देव होते ना ते, लांबूनच करायचं होतं. स्पर्श चिकित्सा पद्धती.
देवाने पण यूज केली, लांबून का नाही केलं मग तिला बरं? मग आपण काय शिकत आहोत? जपानी. जॅपनीज शब्द आहे रेकी, पण अर्थ आहे स्पर्श चिकित्सा पद्धती. ओके. आणखी रामायणामध्ये कुठे आहे? रामांनी अहिल्याच्या पाषाण होतं, त्या पाषाणाला पायाचा स्पर्श केला, तिला शापमुक्त केलं. पायाचा स्पर्श करायची का गरज लागली? ते पण लांबूनच करायचं. देवाला पण अवतार घेऊन यावं लागलं पृथ्वीवरती, आणि पृथ्वीवरती आल्यावरती पृथ्वीवरचे रूल्स आणि रेग्युलेशन्स मनुष्याच्या शरीरात आल्यावरती पालन करावे लागलं, म्हणून स्पर्श चिकित्सा पद्धतीने त्यांना बरं केलं. नाही तर वरचे वरून सगळे चक्र फिरवले असते ना. कशाला खाली येऊन महाभारत आणि रामायण करायचं? घडवून आणलं ना. पण कारण तो देव पण कंटाळला ना वैकुंठात बसून. त्याला पण मोह आहे पृथ्वीवरती अवतार घेऊन खेळ खेळायचा. माझ्याकडे दोन्ही भाषा मिळतील तुम्हाला, परमार्थिक पण आहे, सायंटिफिक पण आहे आणि रेकीची पण आहे. त्याशिवाय मनाला भिडणारच नाही जर एकच रेकी शिकवत बसली तर. पण त्याचं संलग्न आपल्या जीवनाशी कसं हे कळलंच नाही तर काय फायदा रेकी शिकून? बरोबर आहे. त्याला काय नाही रोज ना काय नाही आपला फुकल जावं. एकमेकांशी बोलू नका. जर तुम्ही फोकस नसाल तर अर्थ नाही. आता आपण बघितलं रेकी अंधश्रद्धा नाही, रेकी काय आहे कळलं. रेकी शिकवली जाते का भारतामध्ये? हा दुसरा प्रश्न. रेकीचे रूल्स आणि रेग्युलेशन काय सेट केलेले आहेत? तर नाही. ऑफिशियली रेकीला मान्यता अजून तरी दिलेली नाही, कारण की सेल्फ डाऊट आहे स्वतःच्या स्वतःवरती सगळ्या. आता प्रयत्न केले जात आहेत की त्याच्यामध्ये ऑफिशियली त्याला गृहीत धरून असं सगळं करावं. पण रेकी शिकवली जाते का? येस. खूप सारे ऑनलाईन कोर्सेस आपल्याकडे आहेत, ऑफलाईन कोर्सेस सुद्धा आहेत. पण काही युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा लाईक कविकुलगुरू कालिदास ह्या युनिव्हर्सिटीमध्ये रेकी, संस्कृत युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये योगा, नॅचरोपॅथी हा जो मेन टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये रेकीचा पाठ शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी आहे, राजस्थानमध्ये आहे, तिकडे एमएससी इन रेकी अवेलेबल आहे, एमएससी इन रेकी मास्टर्स. त्याच्यानंतर ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत ज्या पीएचडी इन रेकी सुद्धा अवेलेबल करून देतात. म्हणजे रेकी शिकवली जाते ना. अथर्ववेदामध्ये स्पष्ट उल्लेख सुद्धा आहे. कळलं? रेकीचा बॅकग्राऊंड कळला, हिस्ट्री उद्या बघणार आहोत. आता प्रश्न पुन्हा त्या ह्याला येऊया की रेकी शिकण्याची काय गरज आहे, रेकीचा शक्तिपात घ्यायची गरज काय आहे? जेव्हा आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हा स्वतःची जाणीव स्वतःला होती. त्या कोठडीमध्ये काय जप चाललेला आपला? सोहम सोहम सोहम. नाळ कापली, बाहेर आलो, काय जप चाललाय? कोण मी? कोहम कोहम कोहम. ओळख कोणी दिली? समाजाने दिली. संस्कार दिले, आई वडील आले, समाज आला, संधी आली, प्रसंग आले, इव्हेंट्स आले, जबाबदाऱ्या आल्या, माया आले, भीती आली, तणाव आला, सगळं आलं. आणि त्या नादामध्ये सगळं पुसलं गेलं. माया आली, टाळू पण हळूहळू भरते ना. कनेक्शन लूज होतं आपलं. कनेक्शन लूज होऊन होऊन ते कनेक्शन तुटतं. एनर्जी आहे आतमध्ये पण त्याच्याशी नाही अलाईन होता येते आपल्याला. मग ती अलाइनमेंट पुन्हा प्रस्थापित करून देण्याचं काम रेकी ग्रँडमास्टरचं. आणि ते कनेक्शन पुन्हा प्रस्थापित करणं म्हणजेच रेकीचा शक्तिपात. सोप्या भाषेत सांगितलं. शक्तिपात खूप हेवी वर्ड वाटतो की शक्तिपात, अट्युनमेंट काय आहे? तुमचं बिघडलेलं कनेक्शन पुन्हा सुरळीत करून द्यायचं, प्रवाह प्रॉपर पुन्हा सुरळीत करून देणं म्हणजे शक्तिपात. हे एक रेकी ग्रँडमास्टर करत असतो. ओके, कळतंय? रेकी ग्रँडमास्टर पुढची स्टेप आहे. पहिली स्टेप म्हणजे रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3. 3 झाल्यावरती आपण मास्टर प्रॅक्टिशनर बनतो. ग्रँडमास्टर त्याच्या पुढची लेवल आहे, तिथे आता सध्या विचार करू नका. सध्या आपण लेवल 2, लेवल 3 पर्यंत करायचं आहे. आता आहे तो लेवल 1 फक्त. इथपर्यंत कळते सगळ्यांना शक्तिपात म्हणजे काय? आणि जेव्हा आता हे लक्षात ठेवायचं ह्याच्या पुढे की तुम्ही जेव्हा समजा जे कोणी लेवल 3 ला येतील, लेवल 3 कम्प्लीट करतील, एनरोलमेंट घेऊन ऍडमिशन घेऊन, तेव्हा आपण काय पडणार? लेवल 3 झाल्यावरती रेकी मास्टर हीलर किंवा रेकी मास्टर प्रॅक्टिशनर. आधीच लक्षात ठेवायचं की आपण फक्त माध्यम आहोत. ती एनर्जी आपली नाही. आपण फक्त माध्यम असणार आहोत हिलिंग करण्यासाठी. ती एनर्जी त्याची आहे. मग रेकी ग्रँड मास्टर पण जेव्हा प्रवाह सुरळीत करून देतो तेव्हा सुद्धा एनर्जी कोणाची असते? त्याची असते, या ब्रह्मांडाची असते. आपण मात्र काय असणार आहे? माध्यम.
रेकीमध्ये एकच रेग्युलेशन आहे किंवा एकच रूल आहे. एकच रूल घेऊन घ्या, बाकी कसले रूल नाहीये रेग्युलेशन मध्ये, आय मीन रेकीमध्ये. काय रूल आहे? तो म्हणजे स्वतःची नियत सोडायची नाही, नैतिकतेचं पालन करायचं. दॅट्स इट. जिथे मी आला की अरे मी तुला बरा करतो, रेकी नाही काम करणार. मी फक्त माध्यम आहे. यश आलं काही आलं त्याचं आहे. हिलिंग तो करत आहे. ते सगळं शिकवलं जातं की कशी प्रोसिजर असते काय वगैरे. पण एकच रूल आहे, आताच सांगते लेवल 1 मध्येच, की रेकीमध्ये एकच रूल आहे की काही 100 रूल अजिबात नाही. एकच रूल, नैतिकतेचं पालन करा बस. बाकी तुम्हाला काही करण्याची कसली बाधा काही नाही होत. कळलं? रूल काय आहे? एकच रूल आहे, नैतिकता सोडायची नाही, नियत सोडायची नाही. दॅट्स इट. आता आपण जो शिकत आहोत ह्याच्यामध्ये थोडासा कन्फ्युजन आहे. रेकीच्या शब्दामध्ये, या वर्ड मध्ये काय कन्फ्युजन आहे? रेकी हा इंग्लिश वर्ड, आपण जो बोलतो जपानी शब्द आहे. काय आहे? जपानी वर्ड आहे. त्याची स्पेलिंग वेगळी आहे. आणि अजून रेकीचा आणखी एक सिमिलर शब्द आहे, त्याला सुद्धा रेकीच बोलतात. उच्चार करताना रेकी बोलतात, त्याचा इंग्लिशमध्ये स्पेलिंग चुकीची दुसरी येते. आपण जो शिकत आहोत ती जपानी चिकित्सा पद्धती रेकी. आणखी एक रेकी हा शब्द आहे, पण तो कोणता शब्द आहे? तो फ्रेंच आणि ब्रिटिश ओरिजिनचा शब्द आहे रेकी. तो रेकी म्हणजे काय? जिथे आपण बोलतो ना आतंकवादी हल्ला झाल्यावरती त्या आतंकवाद्याने ऑलरेडी त्या जागेची रेकी केलेली. एखादा बिझनेस एस्टॅब्लिश करतोय तर तिकडची जागेची रेकी करावी लागते. तर ही रेकी नाही करत तिकडे. बॉलिवूडचे डिरेक्टर जाऊन जागेची लोकेशनची रेकी करून येतात. ती रेकी म्हणजे काय? ती रेकी वेगळी. ती रेकी म्हणजे एखाद्या जागेची लोकेशनची शहानिशा, त्याचं सर्वे करून येणं, अवलोकन करणं. आणि ही रेकी वेगळी, त्याची स्पेलिंग वेगळी आहे. मराठीमध्ये लिहिताना फक्त त्याचं वेलांटी वेगळी येणार, बोलताना रेकीच बोलतो माणूस, म्हणून कन्फ्युजन येतं. बातम्यांमध्ये आलं की त्याने रेकी केली तर लोकांना वाटतं अरे ही रेकी केली. ही रेकी कशी करणार आतंकवादी? हो की नाही? असे पण प्रश्न येतात की नाही हो त्यांनी कसे तो रेकी करणार. म्हणजेच त्या जागेची जाऊन त्याने काय केलं? सर्वे करून आणलं. त्याची स्पेलिंग वेगळी, RECCE. येस, ओके. आणि याची स्पेलिंग आहे REIKI. ओके, हे पण डाऊट क्लिअर झाला. रेकी म्हणजे काय कळलं. आता आपण येऊ की रेकी एक्झॅक्टली काय करते, तर आपलं जीवन 360 डिग्रीने चेंज करते. मग रेकी काय नाही? रेकीमध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टीला थारा नाही. आणि जो बोलेल की रेकीमध्ये कोणतीही नकारात्मक गोष्ट करू शकतो त्याला टाटा बाय बाय करायचा. ही गोष्ट पक्की लिहून ठेवायची की रेकीमध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टीला थारा नाही. कारण रेकी काय शिकवते? मेरा मंगल तेरा मंगल जन जन का मंगल. आधी मेरा मंगल, स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन, स्वतःची हिलिंग, मग माझ्या आजूबाजूच्या लोकांची हिलिंग, तेरा मंगल, आणि मग जन जन का मंगल करायला आपण तयार होणार. समजते इथपर्यंत? बरोबर आहे? पटते का? हो. ओके, ग्रेट. तर आता आपण बघणार आहोत रेकीचे 5 तत्व. रेकीचा अर्थ बघितला, सर्वव्यापी जीवन ऊर्जा किंवा सार्वत्रिक जीवन ऊर्जा. ओके, तर आता मला सांगा, एखादा हिलर आहे, हिलिंग देत आहे, ती ऊर्जा हिलरची आहे की ब्रह्मांडाची आहे? व्हेरी गुड, हेच मला ऐकायचं होतं. ब्रह्मांडाची आहे ना. पाणी नळातून येतं, मग ते पाणी नळाचं की तलावाचं? तलावाचं. तो तलाव कोण? ब्रह्मांड किंवा नदी समजा, काही म्हणा. आता रेकीमध्ये काय कळलं? रेकीची 5 तत्व लिहून घ्यायची. आता खूप सोपी आहेत, लहानपणापासून आपण ऐकतोय. 30 तत्व आहेत, काही वेगळं नाही, जगा वेगळं काही रेकी शिकवत नाही, कारण की रेकी जगाला शिकवते. आणखी गौतम बुद्धांच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये सुद्धा रेकीचा उल्लेख आढळतो. त्यांचे अनुयायी असो किंवा पहिले जे महर्षी संत, त्यांचे अनुयायी जंगलातून जायचे, हा ना, वनातून जायचे, आपण ऐकलेलं आहे. मग तिकडे काय जंगलामध्ये जागोजागी क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स होते का? तेव्हा कोण आजारी पडायचंच नाही ना. मग तिकडे काय करायचं? सांगितलं. हा, गौतम बुद्धांचं कोणतं बुक सांगितलं ना? कमलसूत्र. तर तिकडे सुद्धा तंत्र मंत्र आणि यंत्र. बापरे, तंत्र मंत्र यंत्र.
अफर्मेशन म्हणजे आपले मंत्र, तंत्र म्हणजे पद्धत, टेक्निक. फक्त त्याला अवघड शब्द दिले त्याला अर्थ अवघड असतो असं काही नाहीये. यंत्र म्हणजे हिलिंग, हात, आपण माध्यम, हिलर. किती सोपं आहे. ओके, सो तेव्हापासून रेकी यूज केली जाते. ही रेकीचा बॅकग्राऊंड आहे, एवढा प्रगल्भ आहे, त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. संतांनी यूज केली, आपल्या देवाने खाली येऊन यूज केली, तर आपण काय त्याच्यामध्ये डाऊट घ्यायचा? आपण कोण आहोत डाऊट घेणारे? मग आपण त्यांचा एवढसा अंश, पण आपण सुद्धा ते करू शकतो, कारण की ती ऊर्जा आपल्यात सुद्धा दिलेली आहे. तर पहिलं तत्व काय आहे? डॉक्टर मिका उसूई हे जे रेकीचे इन्व्हेंटर होते त्यांनी रेकीची 5 तत्व दिली. अगदी सोपी तत्व आहेत, लहानपणापासून लहान मुलांना शिकवत आहोत, तीच आता आपल्याला परत शिकवण्याची वेळ आलेली आहे. पण ते काय म्हटले, बाळा तुला असं वाटेल की सोपी आहे, त्यात काय शिकायचं, पण एक काम कर, तुला मी काही शब्द त्याच्या पुढे ऍड करून देतो. 2 शब्द ऍड केले, केवल आज के लिए, फक्त आजचे दिवस तर तू करून दाखव, मग तुला मी मानलं. असे 5 सोपे तत्व दिले. पहिलं तत्व त्यातलं, केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा किंवा करूंगी. केवळ आजच्यासाठी मी चिंता नाही करणार. अरे हे काय चिंता नाही करायची? तर करून तरी हो, एक दिवस तरी कर, फक्त आजच्या दिवस कर. आणि एकदा जर त्याने आजच्या दिवस ऐकलं तर त्या मनाला सांगायचं, एक काम कर, एक दिवस ऐकलंच आता पुढचे 15 दिवस कर. कन्सिस्टन्सी सांगावं लागतं त्याला. एक दिवस केलास, आता पुढचे 15 दिवस ते हेच कर, आणि 15 दिवस हेच बोल, केवळ आज के लिए मी चिंता नाही करूंगा. कारण चिंता केल्याने सोल्युशन तर काही आपल्याला मिळत नाही. दुसरी गोष्ट सांग, दुसरं आपलं तत्व आहे, केवळ आज के लिए मी क्रोध नाही करूंगा. मी काय म्हटलं, ज्या क्षणाला मी तत्व सांगेल इथून गायब होतील लोक. खरं ऐकायला थांबतच नाही, कारण की जिकडे सोल्युशन येतं ना तिकडे माणूस कचरतो. आता मी सोल्युशन कसं मी अवलंब करणार? कारण आम्हाला गोळ्या खायच्या, अँटीबायोटिक्स खायच्या, पेन किलर घ्यायचा, रिझल्ट लगेच आणायचा. मेहनत कोण करणार? त्याचा इफेक्ट जास्त काळ टिकत नसतो. तो स्वतः इफेक्ट आणू ना तोच टिकतो, कारण की तो अनुभवाचा असतो. तर दुसरं काय होतं, केवळ आज के लिए मी क्रोध नाही करूंगा. आता प्रश्न काय येतो की केवळ आज के लिए क्रोध नाही, क्रोध तर हा नॉर्मल माणसाचा कॅरेक्टरिस्टिक आहे, रोज क्रोध येणारच आहे, त्याच्यावर आपण कंट्रोल कसा ठेवायचा? कारण रोज काही ना काहीतरी घटना घडणार, इव्हेंट्स घडणार, कॅस्केड ऑफ इव्हेंट्स असणार, वेगवेगळी लोक आपल्याला येणार, भेटणार. कंट्रोल कसा ठेवायचा? येणारच ना राग, आपल्याला क्रोध येणारच. क्रोध आहेत म्हणून अहंकार आहे आपला, अहंकार आहोत म्हणून आपण जिवंत आहोत, अहम. बरोबर? पण त्या क्रोधावरती पण कंट्रोल करता आला पाहिजे. कसा कंट्रोल करणार? अजून एक टेक्निक सांगते, ही रेकीच्या ऍक्च्युअल टेक्निक मधली एक टेक्निक आहे किंवा एक स्टेप आहे पूर्ण प्रोसिजरमध्ये. ते म्हणजे केव्हाही निगेटिव्ह आपले विचार एंटर करत आहेत किंवा कोणताही निगेटिव्ह आता आपण विचार करायला लागलो, आपल्याला कळतं किंवा एखाद्याबद्दल आपल्याला द्वेष निर्माण होत आहे, काहीतरी चुकीचं आपण बोलत आहोत. एक काम करायचं, सरळ आपल्या नाभीपासून ती एक कॉर्ड असते, कॉर्ड डिस्कनेक्ट करायची असते. एनर्जीची कॉर्ड असतात जे दिसत नसतात, ह्याच्यावरती वेगवेगळे कोर्सेस आहेत फक्त एनर्जी कॉर्ड डिस्कनेक्ट करण्यावरून. त्यातलं सांगते, ते म्हणजे आपल्या नाभीपासून ती कॉर्ड डिलीट, कट, डिस्कनेक्ट करायची आहे. काय करायची आहे? समजा इथे नाभी आहे माझी, तर मी कसं करणार? डिलीट, कट, डिस्कनेक्ट. आणि इट ऍक्च्युअली वर्क्स. या एका गोष्टीवरती कोर्सेस देतात लोक. काय करायचं आहे? डिलीट, कट, डिस्कनेक्ट. नाभीपासून का? नाभीपासून तर जन्म आहे, नाभीमध्ये 72,000 नाड्या आहेत, एनर्जी कॉर्ड्स कनेक्टेड आहेत. सो डिलीट, कट अँड डिस्कनेक्ट 3 वेळा, डिलीट 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 किंवा कट 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 3 वेळा उच्चार करायचं. ट्राय डुईंग इट. हे शिकवल्या काही स्टुडंट दुसऱ्या दिवशी अप्लाय करतात आणि तिसऱ्या दिवशी आल्यावरती लेव्हल 1च्या 3rd डेला मला सांगतात की मॅडम हे केलं, झालं. अप्लाय करा, एक्झिक्यूट करा, म्हणजे अनुभव येणार. नाही तर फक्त ऐकून अनुभव. रेकी शिकून होत नाही, रेकी केल्याने येते. रेकी ऐकून फायदा नाही, रेकी फक्त शिकून फायदा नाही. रेकी केली तरच अनुभव येणार, रिझल्ट येणार. त्या काय आपोआप येणार नाही. ओके, काही ट्रुथ्स आहेत ते ऐकणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणखी एक दुसरा सांगते की जेव्हाही आता वाद पेटत आहे, आता क्रोध येत आहे, स्टॉप, पॉज घ्यायचा, अर्धा सेकंदाचा पॉज. आता म्हणाल जोरात भांडण चालू आहे, मी कुठे पॉज घ्यायला बसू? अर्धा सेकंड तरी पॉज घेऊ शकतो आपण.
आणि त्या माणसाला रिॲक्शन नाही द्यायची, रिस्पॉन्स करायचा आहे. रिस्पॉन्ड करायचं आहे, त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. रिॲक्शन म्हणजे काय? समोरच्याने 1 मारली की आपण 2 मारणार, रिॲक्शन आली. आपल्याला रिॲक्शन नाही द्यायची, आपल्याला काय करायचं आहे? त्याला रिस्पॉन्स करायचा आहे. कळलं आहे? फरक आहे 2 गोष्टीमध्ये. कारण की अर्ध्या सेकंडमध्ये विचार वरून जाऊन खालून फिल्टर आउट होऊन मुखातून येणार आहे. तेव्हा रिॲक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? रिस्पॉन्स. आणि बोलाल आता काय दरवेळेला थांबू? अर्धा सेकंड माणूस थांबू शकतो. आणि रेखीची प्रॅक्टिस केल्यावर ते सगळं ऑटोमेशन वरती जाणार, आपोआप रिस्पॉन्सच येणार, रिॲक्शन येतच नाही. ते प्रॅक्टिस वरती, ते सवयीने होत. कारण की बोल ब्रह्म आहे, जपून वाचवा, त्याला वापरा. इथपर्यंत कळले सगळ्यांना? त्याच्यानंतर पुढचं तत्व दिलेलं आहे, ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. बेसिक गोष्ट आहे, पण खूप अवघड गोष्ट आहे. कारण ही जर करायला लागलो तर या दुनियेमध्ये भ्रष्टाचार नावाला उरणार नाही. रामराज्य येईल, आणि रामराज्य येऊन कलियुगात कसं चालेल आपल्याला? बरोबर आहे? तर पहिलं काय आहे, तिसरं काय आहे? अपनी उपजीविका का साधन ईमानदारी से. प्रत्येकाने जर हे ठरवलं, रामराज्य येईल ना. मान्य आहे का आपल्याला आता ते? हा प्रश्न आहे. ओके, समजतंय आपण काय बोलतोय, आपण काय चाललोय, कुठे चाललोय, कोणत्या डीप लेवलला चाललोय. हे वरवरच्या गोष्टीने असं वाटतं सुविचार फळ्यावरती लिहायचे आणि जायचं, असं नाही. मराठी शाळा त्यासाठी महत्वाच्या होत्या, रोजची फिडिंग होती ना सबकॉन्शियस माइंडमध्ये. तर ती फिडिंग नाहीये, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला फीड करावं लागते आतमध्ये. सोप्या गोष्टी आहेत, पण जोपर्यंत हे 5 तत्व आतमध्ये अंगीभूत होत नाही तोपर्यंत लेवल 2 आणि लेवल 3 ला काहीही करून फायदा होणार नाही आपल्याला. कारण तिकडे ना इतरांची हिलिंग करणार, आणि ती जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. एखाद्याचं लाईफ ट्रान्सफॉर्म करणं खूप मोठी जबाबदारी आहे. साध्या 7 दिवसामध्ये मला एवढे मेसेजेस येतात. का लोकांना टाइमपास करतायत का लोक? त्यांच्याकडे खूप फायफळ असा वेळ आहे म्हणून मला मेसेजेस करतात. कारण त्यांच्या मनातले जे काही ते व्यक्त होत आहेत, आनंदाश्रू येत आहेत, व्हिडिओज बनवून पाठवतात. का पाठवतात? टाइमपास. एखाद्याच्या जीवनामध्ये आपण माध्यम बनत आहोत ट्रान्सफॉर्मेशनसाठी. किती मोठी गोष्ट आहे. आज गेल्यानं आम्हाला किती बरं वाटत असेल. एवढ्या ब्लेसिंग्स येतात. पैसे तर ऍडमिशनच्या थ्रू, हिलिंगच्या थ्रू येतात, पण ह्या ब्लेसिंग ज्या येतात ना, ते कितीतरी पटीने आपल्याला देऊन जातात. हे जोपर्यंत करत नाही ना आपल्याला, ती वाईब येत नाही. त्या आतून येणारा जो आनंद आहे ना समोरच्याचा, जो येणारा आनंद, माणूस रडत असेल, डोळ्याखाली डार्क पॅचेस आलेले असतील, आणि तोच माणूस जर कालांतराने नाचत असेल, लिटरली नाचतात, तेव्हा इतकं बरं वाटतं की काय सांगायचं. ओके, तर पुढे आपल्याला हेच बनायचं आहे. त्याची ही आता जस्ट ट्रेलर आपण करतोय. नेक्स्ट आहे, आता इमानदारीचे म्हणजे आपल्याला रोजचं समजा सांगितलं, रोज तुम्ही जेवण बनवा, रोज तुम्ही कामाला जा, रोज तुम्ही ट्रेन पकडा, माणसाला कंटाळा येणारच आहे. पण ती जबाबदारी आहे ना, तिला कट डिलीट नाही करू शकत. ओके, त्यामुळे जेव्हा कंटाळा येईल, एनर्जी स्विच करायची, अभंग लावायचा एखादा, म्युझिक लावा, आणखी पण मंत्र आहेत ते लावा, स्वतःची काय अख्ख्या घराची चेंज करा. मजा येईल. ती जबाबदारी कधी संपली, करून झाली, ती कामं कळणार नाहीत आपल्याला. पण तिकडे कट आणि डिलीट नाही करू शकत. ओके, त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट आहे ते म्हणजे सगळ्या चेतन अवचेतन वस्तूप्रती आभार व्यक्त करायचे. थँक्यूची भावना आपल्याला व्यक्त करणं गरजेचं आहे. बेसिक गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं, आत्म्याचं आभार व्यक्त करा. कशासाठी? कारण आपण काय म्हणतो, मी आहे म्हणून तू आहेस. अरे पण असं म्हणायचं, तू आहेस म्हणून मी आहे. म्युच्युअल तिथे काय आहे? को एक्झिस्टन्स आहे. एखादा माणूस बोले माझ्याकडे पैसा आहे. अरे पण तुझ्याकडे पैसा आहे, पण देणारा व्यक्ती तुझ्याकडे नसेल, वस्तू देणारा, तर पैशाचं आपण काय करणार? एखादा मजूर
जेवढा महत्वाचा आहे तेवढाच एखादा डॉक्टर, एखादा बिझनेसमन गरजेचा आहे. एखादी मधमाशी सुद्धा आपल्याला गरजेची आहे. आपली पायातील चप्पल, तिला सुद्धा आभार मानायचे आहे. सगळ्यात जास्त आभारी ब्रह्मांडाचे. त्याच्यानंतर येतो तो शेतकरी, तो आहे म्हणून आपल्याला खायला मिळतं. एवढी उठाठेव करतोय आणि जर खायलाच नसेल तर काय करायचं? प्रत्येकाचे आभार मानणं गरजेचं आहे. रेकीमध्ये पहिलं तर ग्राउंडिंग शिकवली जाते. माणूस उडेलच कसा, अहंकार येईलच कुठे? पहिली तर ग्राउंडिंग, बेसिक गोष्टीपासून सुरू, मग टेक्निक शिकवणार. जे काही प्रवचन ऐकायचं लेवल 1 मध्ये ऐकून घ्या. लेवल 2, लेवल 3 मध्ये नो प्रवचन. तिकडे डायरेक्ट टेक्निक करायचं, ऍक्शन घ्यायची स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी, आणि ट्रान्सफॉर्मेशन पटापट घडवून आणायचं आहे. त्याच्यानंतर इथपर्यंत झालं. आपले हे सांगणं महत्वाचं वाटतं पॅरेंटिंग कोच म्हणून, की आपली मुलं आहेत ना, ज्यांना आपण रागराग करतो, नावं ठेवतो, त्यांचे सुद्धा आभार माना. IVF सेंटरच्या बाहेरच्या लाईन लागतात ना, ते बघून असंच वाटेल की आपण खूप भाग्यशाली आहोत. ज्या टाईपच्या केसेस येतात, AMH लेवल कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, PCOD आहे, इन्फर्टिलिटी आहे, मग आपण खरंच भाग्यशाली आहोत ज्यांच्या पोटी मुलं. कर्म चांगले केलेत ना, म्हणून फळं आलेली आहेत. मग आपण भाग्यशाली नाही का? आहोतच. ओके, त्यामुळे आभार मानणं गरजेचं आहे. खूप डीप लेवलची विचारसरणी आहे. तीच आपल्याला आतून बाहेरून स्वच्छ करू शकते आणि चेंज करू शकते. 5वं त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे, ओके, 5वा नियम आहे, आपले माता पिता आणि इतर सर्वांचा सन्मान करायला शिका. रिस्पेक्ट द्यायची आहे. दॅट्स इट. मग ती रिस्पेक्ट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची द्यायची आहे आपल्याला. ओके, एखादा साफसफाई कामगार जर 10 दिवस रजेवर गेला तर आपली काय हालत होणार? एखाद्या वकिलाला जेवढा रिस्पेक्ट देऊ तर त्याला पण तेवढा रिस्पेक्ट देणं गरजेचं. एक साधी स्माइल तरी देऊ शकतो, हो की नाही? समजते इथपर्यंत कळलं? ही साधी तत्व आहेत. काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये, पण रॉकेट सायन्स नाहीये म्हणून करायला डिफिकल्ट आहे. रॉकेट सायन्स तर आपण प्रॅक्टिस करून करू. सोप्या गोष्टी करायला, सातत्य टिकवून ठेवायला खूप मोठा टास्क आहे. 7 दिवस तरी सातत्य आपण पाळतोय का? आपला मोठा हा टास्क. समजतंय? ते आता एवढं सिरियस होऊ नका, हो की नाही? काय मोठी गोष्ट नाही सांगितलेली. सोप्या गोष्टी आहे. रेकीचे फायदे काय आहेत? तर रेकी शिकण्याचे फायदे काय? रेकी नैसर्गिक चिकित्सा पद्धती आहे, कोणतेही साईड इफेक्ट इथे नाही. कारण ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, निसर्गाची ऊर्जा आहे. साईड इफेक्ट कशी देणार ती आपल्याला? पण तिथे जर मी पण आणला की नाही मीच सगळं करतोय तर मग नाही चालणार, कारण तेव्हा आपण कर्म करणार काहीतरी दुसऱ्या चुकीचं. त्यामुळे ह्याचा काही साईड इफेक्ट नाही. एखादी गोष्ट, समजा एखाद्याला काही प्रॉब्लेम आहे, इश्यूज आहेत, आणि त्याच्यावरती काही थेरपी चालू आहेत, ॲलोपॅथी गोळ्या चालू आहेत, किंवा दुसरी नॅचरोपॅथीची चालू आहे, किंवा होमिओपॅथीचे चालू आहेत, तर काय होणार आहे? त्याच्यासोबत रेकी केली तर काय होणार? चांगलंच होणार आहे, कारण की रेकी त्या थेरपीला सपोर्ट करणार, त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करणार आहे. ओके, समजा एखाद्याला थायरॉइडचा इश्यू आहे, थायरॉइडच्या पर्टिक्युलर MGच्या गोळ्या चालू आहेत. जेव्हा तो रेकीची हिलिंग घ्यायला लागेल, हळूहळू डॉक्टर स्वतःहून त्याचे जे डोसेजेस आहेत ते कमी कमी करायला लागतील. आपल्याला रेकी दिला गोळ्या थांबवायच्या नाहीयेत. रेकी जेव्हा सुरू करू तेव्हा गोळ्याचे डोसेजेस, त्याची इंटेन्सिटी कमी कमी होऊन हळूहळू त्या गोळ्या बंद होणार. ओके, रेकी अशा पद्धतीने काम करते. रेकी डायरेक्ट तूप खाल्ल्यावर रूप येतं का माणसाला? त्याच पद्धतीने रेकी तुमच्या एकदम आतल्या लेअरवरती जाऊन लेअर वाईज कामं करते. ऑरा सिस्टम असेल आपला, थँक्यू सो मच सॅमसंग. आता सॅमसंगला थँक्यू कसं बोलू मी? नावाने जॉईन व्हा म्हणून सांगते. तर रेकी ऑरा लेवलवरती, शारीरिक लेवलवरती, नाड्यांवरती, चक्रांवरती, सिस्टमवरती, या सगळ्यावरती काम करते मुळासकट. म्हणून कधी कधी कळतं की इफेक्ट येतोय, कधी कधी इफेक्ट समजायला वेळ लागतो, येत असतो बाहेरच्या लेअरला येईपर्यंत, पण डेफिनेटली रिझल्ट येतो. नॅचरोपॅथी काय सांगते? कारण रोग का, व्याधी का कारण हटा दो, रोग अपने आप हट जाएगा. ही नॅचरोपॅथीची व्याख्या आहे. रेकी सुद्धा नैसर्गिकच गोष्ट आहे. मूळच तिकडचं, कारणच तिकडचं हलवून टाकलं, काढून टाकलं तर सगळ्या
इश्यूज आपले सॉल्व्ह होणार आहेत, कारण ते कारणच आपण काढून टाकणार आहोत. कळतं इथपर्यंत? रेकी काय नाही हे थोडक्यात सांगते. रेकीला कुठलाही धर्म, पंथ किंवा वर्ग नाही. रेकीचा कोणताही तंत्र, मंत्र, संमोहन, राक्षसी विद्या याच्याशी काहीही संबंध नाही. कोण म्हणत असेल आहे तर त्याला तिथूनच बाय, कारण की असं नाही. निसर्गाची विद्या आहे, त्यात असं काही नाही. विद्या म्हटलं ही टेक्निक आहे, ही ऊर्जा आहे. ओके. असं म्हटलं जातं की रेकी ही जन्मदोष दूर करू शकत नाही, असं म्हटलं जातं, म्हटलंय मी. पण काही केसेस असे असतात, म्हणजे ज्याच्यावर ऑटिझमची केस आले किंवा स्पेशल चाइल्डशी रिलेटेड जे केसेस येतात, त्याच्यामध्ये असे सुद्धा प्रूव्हन केसेस आहेत की 70 ते 80% रिव्हर्स झालेले आहे. ओके. तर पुढे काय आहे? रेकी मृत्यू टाळ नाही सकती, म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये एंटरफेअर करत नाही रेकी. पण एखाद्या माणसाकडे वेळ आहे किंवा त्याची ती वेळ आलेली नाहीये जायची, तर तेव्हा रेकी दिली तर काम होणार आहे. आपल्याला आतून इंट्युशन येतं, आपल्याला कळतं की ते काम होणार आहे, तो वाचणार आहे की नाही वाचणार आहे. आणि जेव्हा आपल्याला कळेल की तिकडे त्याची वेळ आलेलीच आहे जायची, तेव्हा आपण तिकडे हात नाही लावायचा. नेक्स्ट, अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ गई हो तो रेकी काय करत नाही? रेकी मदत करत नाही, असं म्हटलं जातं. पण तुमचं इंटेन्शन तेवढं स्ट्रॉंग असेल, तुमची मेहनत तेवढी असेल, तर रेकी नक्कीच हेल्प करते. असे सुद्धा रिपोर्ट्स आहेत, केसेस झालेले आहेत, त्याचे पूर्ण प्रॉपर रिपोर्ट सुद्धा आहेत की मग ते ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असतील किंवा कोणत्या वेगवेगळ्या स्टेजेसचे जे हे असतात ते सुद्धा रिव्हर्स झालेले आहेत. इट वर्क्स ऑन युअर इंटेन्शन अँड युअर प्युरिटी. कारण की तो आहेच बसलेला. ओके. तू 1 पाऊल पुढे टाक, 10 पावलं मी तुला घ्यायला येईल. ओके. त्याच्यानंतर शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेले अवयव याची नवनिर्मिती नाही करतायत, ऑब्व्हियसली नाही करतायत. आतापर्यंत तर हे असे काय मी ऐकलं नाहीये आणि असं नाही होऊ शकत. ओके, इथपर्यंत कळलेलं आहे. मग आता सांगा, रेकी शिकण्याने होईल की करण्याने होईल? रिझल्ट शिकण्याने येतील की करण्याने? एकच मिनिट. हा, रेकी शिकण्याने नाही जमत, रेकी करण्याने जमते. ओके. इथपर्यंत कळलं आहे सगळ्यांना? आता ह्याच्यात कोणाला काय डाऊट आहे का? एक सेकंड, मी पटकन पीपीटी करून घेते सो दॅट पीपीटी दिसते सगळ्यांना? हो मॅडम. ओके. सो व्हॉट इज रेकी? युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे, डिवाइन विजडम आहे, ज्ञान आहे. की म्हणजे काय, रे म्हणजे काय आपण बघितलं. जेंटल नॅचरल हिलिंग टेक्निक आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही. आपल्या हातांच्या द्वारे आपण रेकी देऊ शकतो किंवा फक्त इंटेन्शनने सुद्धा काम करू शकतो. इट इज नॉट एनी रिलिजन, सगळं बघितलं आहे. काय करतं? इट रिस्टोर्स युअर फिजिकल बॅलन्स, इमोशनल, स्पिरिच्युअल बॅलन्स, आपली अवेकनिंग, सगळं ह्याच्यामध्ये पॉसिबल आहे. या सगळ्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या आपण मिळवू शकतो. एनर्जी फ्लोज टू वेअर इट नीडेड. ती खूप काय आहे, हुशार आहे. आपण फक्त माध्यम आहे. आपण तिला नाही सांगायचं की इकडे जा, एवढ्या वेळच रेकी दे, असं नसतं. रेकी किती वेळ फ्लो होईल, ती किती वेळ दिली जाईल, किती वेळ त्याची हिलिंग होईल, हे सगळं रेकी स्वतः ठरवते. आपण फक्त हिलिंग द्यायची. रेकी कॉम्प्लिमेंट्स मॉडर्न मेडिसिन सिस्टीम, योगा, मेडिटेशन. कोण लिहित आहे? अट्युनमेंट काय आहे आपण बघितलं. रेकीची हिस्ट्री आपण उद्या बघणार आहोत. बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. हे बघा, अथर्ववेदामध्ये रेकीचा उल्लेख आहे. हस्तो, आपल्या हस्तांमध्येच ती ऊर्जा अवेलेबल आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी तिचा उल्लेख सापडतो. आता कोणाला डाऊट असतील ते विचारा. परफेक्ट 1 तास झालेला आहे. बोला. डाऊट येणं गरजेचं आहे, प्रश्न विचारणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्यामध्ये त्या विचारांचं मंथन किंवा घुसळण होत आहे. तूप काढायचं आहे ना, तूप म्हणजे काय? बुद्धी. दुधाचं तुपामध्ये रूपांतर करण्यासाठी घुसळण केलं जातं. विचारांचं घुसळण केलं तरच बुद्धी शार्प होणार, म्हणजेच तूप निघणार. तूप म्हणजे तूप नाही, तूप म्हणजे बुद्धी. तूप तूप तूप.
ओके. एनी डाऊट ना? तुमचे चेहरेच दिसत नाही, कोणाला डाऊट विचारणार मी? मॅडम तुम्ही इतकं छान सांगता प्रश्नाला जागाच नाही राहिली. थँक्यू सो मच. पण तरी सुद्धा विचार करायचा. मग अशी एक ना संध्याकाळी प्रश्न आला, रेखी रेखी हा, मग ते त्यांनी थँक्यू ह्याच्यासाठी म्हटलं होतं की थँक्यू, माझ्या मनामध्ये रेखीबद्दल शंका होत्या आणि गैरसमज जास्त होते. कारण की रेखीमध्ये साईड इफेक्ट नसतो हे तुम्ही सांगितलं, त्याबद्दल थँक्यू असं म्हटलं. असं का म्हटलं? कारण की गैरसमज पण तेवढेच पसरवले गेलेले आहेत की रेकी केल्याने आपल्याला साईड इफेक्ट होतो. कसा होणार? कारण की नियम एकच आहे, मी करत नाही तो करतो. जिथे मी करतो आलं की तुम्हाला मग तुमचे कर्म करतो ना आपण ते. मग कर्म तर भोगावंच लागणार, कोणालाही असो. देवाला नाही चुकले, संतांना नाही चुकले, तर आपल्याला कशाला चुकणार आहे? हे लॉजिक ज्याला कळलं, ज्या हिलरला कळलं, तो कशाला चुकेल? हिलर म्हणजे कोण? एक चांगला उत्तम हिलर म्हणजे कोण? की त्याच्या फक्त असण्याने, त्याच्या फक्त बोलण्याने समोरच्याच्या आयुष्यात बदल घडू शकतो किंवा त्याला एखाद्याला बरं तरी वाटू शकतं. तो खरा हिलर. त्याच्या येण्याने जर एखाद्याला भीती वाटत असेल तर तो हिलर नाही. तर त्याला हिलर का बोलायचं आपण? कॉन्ट्राडिक्शन आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या विचारांमध्ये. जर आपण बोलतो रेखीच्या हिलरला काही हे होऊ शकतं का? अरे तो हिलर आहे ना, त्याच्या असण्याने पण जर एखाद्याला फायदा होत असेल तर त्याला कशाला नुकसान होणार आहे, त्याचे कर्म जर चांगले असतील तर. आणि मी एक वाक्य मगाशी म्हटलेलं, जर कोणी असं म्हणत असेल की रेखीमध्ये नकारात्मक गोष्टींना थारा आहे, तर त्याला सरळ अमान्य करायचं आहे. कळते मग कशाला? काहीच नाही, ही ऊर्जा त्याची आहे. त्याची ऊर्जा फक्त आपण माध्यम म्हणून वापरत आहोत. एनिवेज वापरतच आहोत ना. जेवण जेवतोय त्याचीच ऊर्जा आहे, श्वास घेतोय त्याचीच ऊर्जा आहे. मग इथे सगळी ऊर्जा चालते वापरलेली, मग ही ऊर्जा वापरलेली चालत नाही का आपल्याला? टाटा बाय बाय करायचं. येस, टाटा बाय बाय करायचं. कारण की मी जर आपल्या रोजच्या जीवनातले मी वर्ड्स यूज नाही केले तर मी तुमच्याशी कनेक्शन कसं मी मेंटेन करणार? म्हणून मला हे बघा, आता मी ट्रेनर म्हणून काम करते. जेव्हा लेवल 2 ला जाईल ना, तेव्हा मी कोच असेल. ट्रेनर आणि कोच मध्ये फरक आहे. 13 वर्ष ट्रेनिंग घेते. त्यामुळे भाषा कशी वापरायची, कोणती भाषा वापरायची कोणासोबत, ह्या एका ट्रेनरला, एका कोचला चांगलं जमलंच पाहिजे. रेखी शिकवताना मी ट्रेनिंग पण शिकवते कशी करायची. ओके, कारण की ते आतमध्ये असेल ते आपोआप बाहेर येतं. ते काय कोण आपण इथे काय स्क्रिप्ट लावलेली नाहीये. तर याच्या पुढे आपल्याला तयार व्हायचं आहे. हे बघा, आपल्या ग्रुपमध्ये 400 लोक आहेत, वाटतायत का टोटल? सगळ्यांच्या हातात रेखी आली का? सगळे उपस्थित राहिले का? आम्हाला अंदाज असतो किती येतील किती नाही. कारण ते करण्याची पण त्या माणसाची, त्या आत्म्याची पात्रता यावी लागते. एकत्र येतील, पण त्या मार्गामध्ये किती प्रवेश करतील, किती चालतील, हे त्याच्या टाइमावर, त्याच्या आत्म्याच्या मॅच्युरिटीवर डिपेंड आहे. रेखी कोणाच्या हातात येणार? जे मी काल पण म्हटलं होतं, माहित नाही कोणत्या बॅचला म्हटलं, की रेखी अशाच माणसाच्या हातात येणार ज्या माणसाच्या हातून या ब्रह्मांडाला काहीतरी चांगलं करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आणि इतरांसाठी. चुकीच्या माणसाच्या हाती देऊन कशी चालणार, ज्याची तयारीच नाही? सिंपल लॉजिक आहे. त्यामुळे आम्हाला टेन्शन अरे 400 लोक होती नाही ना, फॅक्ट आहे ती गोष्ट. बरोबर. स्वराज्य शिवाजी महाराजांनीच का घडवलं? सगळ्यांनी का नाही घडवलं? पात्रता, विचारसरणी, है ना? म्हणून आपलं व्हायब्रेशन वाढवा. दुपारच्या बॅचेसमध्ये खूप सारे प्रश्न आलेले, मला बरं वाटलेलं. प्रश्न विचारा, म्हणजेच आपल्याला कळेल की आपण कुठे फिट बसतोय, नाही बसते, काय करणं गरजेचं आहे. एखाद्याला मी समजा म्हणत असेल की समोरच्याला पॉज करा, रिस्पॉन्स करा, रिॲक्शन देऊ नका, तर पुढचा प्रश्न तुमचा आला पाहिजे की तो माझ्याशी एवढा भांडतोय, मी का त्याला माफ करू? हो की नाही? प्रश्न उद्भवले पाहिजेत, कारण की मला अप्लाय करायचं, एक्झिक्यूट करायचंय.
भले मी खूप छान शिकवत असेल पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड देता. बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहात. म्हणून आपल्याला एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे आणि त्यातून कसला अनुभव येतोय, रिझल्ट येतोय की नाही हे चेक करायला पाहिजे आपल्याला. ज्या दिवशी मी शिकवेल त्याच दिवशी अप्लाय करायचं. म्हणजे आपल्याला 7 दिवसामध्ये सेल्फी काढता येईल, बाबा आता मी चेंज झालेली आहे. समजतंय? अरे मी एकटी भूतासारखी बोलते, बोला. सो मॅडम मला एक क्वेश्चन हा आता आहे. बोला. सो ही फक्त स्पर्श चिकित्सा पद्धती नसून इतरही गोष्टी आहेत ना, म्हणजे होय. तुम्ही सांगितलं की एक स्पर्श चिकित्सा पद्धती म्हणतो आपण याला. सो मी ऍज सगळं अ सांगितलंय. ह्याच्यामध्ये मी हिलिंग सांगितलंय, इंटेन्शन पण म्हटलंय, स्पर्श चिकित्सा पद्धती पण म्हटलंय, इट इज अवेलेबल एव्हरीवेअर असं पण म्हटलेलं आहे. ओके, बोला क्वेश्चन काय होता? सो तेच म्हणजे की आपण एखादी गोष्ट हील करतोय, समजा मी हम्म. स्वतःला हील करतोय किंवा ऍज अ तुम्ही मास्टर म्हणून दुसऱ्यांना हील करतात, त्या ठिकाणी हम्म. फक्त ऍज अ स्पर्श चिकित्सा नसून अदर दॅन दॅट पण आहे असं मला हो, विचारायचं. येस येस आहे. रेकीमध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत जे आपण लेवल 2 आणि 3 मध्ये शिकत असतो. मॅम मला ते पण एक सगळे सांगू नाही प्रश्न शकत. आहे. बोला काय बोलता? आपण स्पर्श चिकित्सा पद्धत म्हणजे समजा एखाद्याला हिलिंग द्यायचंय किंवा ती व्यक्ती समोरच असायला हवी की आपण अफर्मेशनच्या थ्रू व्हायब्रेशन म्हणजे च्या थ्रू आपण हिलिंग देऊ शकतो का? हो, देऊ शकतो, डिस्टन्स हिलिंग करू शकतो, पण ते आपण तो जो पार्ट आहे तो लेवल 2 मध्ये शिकवते. लेवल 1 मध्ये आपली ऊर्जा 10% राहते. लेवल 2 मध्ये गेल्यावर 40% ऊर्जा होते. लेवल 3 मध्ये गेल्यावर आपली कॅपॅसिटी 100% होते. मग त्या पद्धतीने रिझल्ट येतो. लेवल 1 मध्ये जी अटुनमेंट दिली जाते त्याच्याने आपली कॅपॅसिटी किंवा ऍक्टिव्हेशन 10% असते. त्यामुळे तिथे छोटी मोठी हिलिंग देऊ शकतात, ते पण स्पर्शाने. आपल्याला तेव्हा हाताने स्पर्शच करावा लागेल. पण लेवल 2 ला गेल्यावरती आपण जगाच्या कोपऱ्यात कुठेही ती व्यक्ती किंवा वस्तू असेल त्याला हिलिंग किंवा रेकी प्रोव्हाइड करू शकतो. त्याला डिस्टन्स हिलिंग बोलतात. तर ते केव्हा पॉसिबल आहे? लेवल 2. अजून असे प्रश्न विचारा ना, बरं वाटतं. ओके नाही म्हणजे मी खूप जास्त चांगलं शिकवलंय. मग उद्यापासून यायची गरज नाही का? पुढचं शिकायचंय ना. ओके, सारिका शिंदे बोला. थँक्यू सो मच. रेडमी नोट 10 प्रो. बोला सारिका, बोला. अनम्यूट केलंय तुम्हाला. बोला. माझ्या मिस्टरांना बरं नसतं. मी त्यांना शिकली तर देऊ शकते ना. डेफिनेटली देऊ शकतो. डेफिनेटली येस देऊ शकतो. काय झालं सध्या त्यांना? मी थोडस डिस्टर्ब आहे, तर मला स्वतःला सुरुवात करायची. मला माहितीये येणारे प्रत्येक जण कसल्या ना कसल्या तरी इश्यूज मध्ये आहे. रेकी या सगळ्या इश्यू मध्ये काम करते. हजारो विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आणि त्यांचं सोडा, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. रेकी तुम्हाला असं वाटेल ना, आता लेवल 1 चे स्टुडंटचे पण जेव्हा मेसेजेस येतात की मॅडम अभी तो मजा आ रहा है, सतत रडणारी माणसं जेव्हा अशी बोलतायत की मॅडम आता तर जगायला मजा येते, अजून काय पाहिजे आपल्याला? ते पण कोणत्या ना कोणत्या व्याधीमधून गेलेले आहेत, मेंटल स्थितीमधून गेलेले आहेत. काही ना काहीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. फिजिकल लेवल तर नथिंग. येस डेफिनेटली आपण हिलिंग देऊ शकतो, त्यात काही डाऊट नाही. मॅडम मी बोलू? ते सॅमसंग बोला. नावाने जॉईन व्हा हॅलो उद्यापासून. बोला सॅमसंग. हॅलो हॅलो बोला. हा नमस्कार. म्हटलं नमस्कार. ऍक्च्युली मला तर काही म्हणजे थोडं उशिरा जॉईन झाल्यामुळे काही कळलं नाही, हम्म. पण जे काही कळलं, जे काही तुम्ही बोललात ते खूप चांगलं बोलला, फायदेशीरच आहे असं काहीतरी म्हणजे थोडं थोडं आलंय लक्षात. पण उद्यापासून कंटिन्यू करायचा मी 100% प्रयत्नच करणार आहे आणि करणारच आहे. एकदा थँक्यू. व्यवस्थित सगळं समजून घेतो आणि आणि पहिली जॉईनिंग असल्यामुळे मला ते नाव वगैरे मेन्शन नाही करता आलं, ते मी करून घेईल.
चालेल आणि चालेल. मला सारिका ताईंनी सांगितलं, ती लिंक टाकली. कारण की मी पण बरं काही सफर केलेलं आहे, माझे प्रॉब्लेम झालेला आहे खूप. तर आता चांगली लाईफ जगायचं आहे, त्यामुळं ताईंना वाटलं का भाऊंना सांगायला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी जॉईन झालोय. बघू आता पुढे, उद्या व्हेरी गुड. समजून घेईल मी. हे बघा, थँक्यू. हा विचार करणं सुद्धा की मला चांगलं आयुष्य जगायचं आहे खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी स्वतःला आधी शाबासकी द्या. सगळेच जण हा विचार दिली. नाही करत. कळलं? आमच्याकडे रोजच्या केसेस येतात त्यांना फक्त रडायचं असतं, सोल्युशन नको असतं. देऊन टाकली. ओके, कारण सोल्युशन द्यायला आम्ही तोंड उघडलं की माणूस गायब होतो दुसऱ्या दिवशी. वेंट आउट होतात. वेंट आउट व्हा ना, पण त्यातून बाहेर कधी पडणार? सगळ्यात जास्त थायरॉइडची केस महिलांना का आहेत? दाबलेले इमोशन्स. बरोबर? थायरॉइड महिलांना का होतो? विचार करण्याची गोष्ट आहे. मायग्रेन वयाच्या 30 नंतर का उद्भवते? सगळ्या विचार करण्याच्या गोष्टी आहेत. कारण आहेत त्याच्या पाठी. ते कारणच एकदा कळलं, काढून टाकलं की झालं. अशा पद्धतीने रेकीमध्ये काम केलं जातं. आणि स्वतःचं जीवन बदलायचं आहे ही खूप मोठी गोष्ट स्वतःला पटली. पहिलं पाऊल ते महत्वाचं आहे. त्याबद्दल स्वतःला शाबासकी. कारण की ते समजायला, ही एक गोष्ट, एक वाक्य समजायला लोकांचे जीवन जातात. 50-60 होते, नंतर कळतं अरे आता काय करू मी? तेव्हा काय करणार? ओके, थायरॉइडचं सांगा परत, काय सांगू कोणतं? थायरॉइडचं काय? तर हे आपण ना नंतर चक्रा सिस्टम जेव्हा समजून सांगेल ना, त्याच्यामध्ये पुन्हा याचा उल्लेख करू. डोंट वरी अबाउट दॅट. ते फक्त चक्रांवरती डिपेंड नाही, बाकीच्या इमोशनल लेवल, कर्मा वगैरे सगळे फॅक्टर येतात. पण चक्रांशी आपण बोलताना तेव्हा आपण त्याचं सांगूच. ओके दे, ठीक आहे. सो उद्या भेटू विथ न्यू टॉपिक. उद्याचं टॉपिक विल बी हिस्ट्री ऑफ रेकी आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. रिग्रेशन वेगळं आहे, मेडिटेशन वेगळं आहे. सो उद्या रिग्रेशन नाही करणार आहोत, मेडिटेशन. कोणतं? पास्ट लाईफ. ओके, ते पण आपण समजू उद्या काय आहे. ओके देन, थँक्यू सो मच अशोक. वेलकम डिअर. ओके देन, बाय. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. खूप छान. खूप छान. थँक्यू. या ब्लेसिंग्स माझ्यासाठी खूप कामं करतात. ओके देन, थँक्यू. थांबूया आता आपण. थँक्यू सो मच योगिता. थँक्यू मॅडम. थँक्यू.